लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हा चॅप्टर स्टार्ट केलेला. इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हा जो कंटेंट आहे तो ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, म्हणजे आताचा जो नवीन सिलेबस आहे तर त्या नवीन सिलेबस मध्ये ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर म्हणून हा एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हा पार्ट येतो. मग आता लास्ट टाइम युट्यूबला एक हे झालेलं होतं की आपण ते जो इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हा चॅप्टर आहे तो आपण मॅग्नेटिझम 5th लेक्चर म्हणून टाकलेला आहे. तर तो मॅग्नेटिझम 5th लेक्चर नाही आहे, तो इलेक्ट्रॉन आणि फोटॉन जो ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटरचा पार्ट आहे तो चॅप्टर असेल. आता त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करूया की लास्ट लेक्चरला मी इलेक्ट्रॉन आणि फोटॉनच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेल्या की फोटॉन जो आहे तो लाईट पार्टिकल आहे. लाईट एनर्जी कॅरी करणारा जो पार्टिकल आहे त्याला फोटॉन म्हटलं जातं. मग कोणताही लाईट सोर्स असेल तर त्या लाईट सोर्स पासून इमिट होणारी जी लाईट आहे ती जी लाईट एनर्जी असेल ती लाईट एनर्जी जी कॅरी केली जाते, ज्या पार्टिकल कडून ती लाईट एनर्जी कॅरी केली जाते त्याला आपण फोटॉन म्हणतो. मग फोटॉन इज द लाईट पार्टिकल आपण सांगितलेला आहे. फोटॉन जो आहे तो मासलेस पार्टिकल आहे. त्याच्यानंतर स्पीड ऑफ फोटॉन, स्पीड ऑफ फोटॉन आपण किती सांगितलेलं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता ही जी आहे ही वेलॉसिटी ऑफ लाईट पण आपण म्हणतो. मग लाईटची वेलॉसिटी म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जो फोटॉन आहे तर त्या फोटॉनची ती वेलॉसिटी झालेली आहे. आपण वेलॉसिटीशी रिलेटेड ज्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपण देतो इनडायरेक्टली ती इन्फॉर्मेशन कोणाची असते तर फोटॉनची असते. तर त्या लाईट मध्ये जो फोटॉन पार्टिकल आहे तर त्या फोटॉन पार्टिकलची इन्फॉर्मेशन आपण देत असतो. त्याच्यानंतर फोटॉन जो आहे तो चार्जलेस पार्टिकल आहे, हे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलेली. फोटॉनवरती कोणताही चार्ज नाही आहे त्यामुळे तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलेले की फोटॉन नंबर जो आहे तो कन्झर्व होत नाही, म्हणजे एकदा फोटॉन एखाद्या सरफेसवरती जर इन्सिडेंट झाला तर तो फोटॉन डिस्ट्रॉय होतो आणि तो त्याच्याकडची सगळी एनर्जी त्या पॉइंटला त्या सरफेसला तो प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर फोटॉन मध्ये मोमेंटम कन्झर्वेशन होतं. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलेले की एनर्जी ऑफ फोटॉन, एनर्जी ऑफ फोटॉन जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यानंतर प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केलेला तिथे कॉन्स्टंट आलेला h, या h ला आपण प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतो. मग E इज इक्वल टू h न्यू, ही होती एनर्जी ऑफ फोटॉन. आता जर आपल्याला फ्रिक्वेन्सी नोन असेल तर आपण हे इक्वेशन वापरू शकतो E इज इक्वल टू h न्यू. जर आपल्याला फ्रिक्वेन्सी नोन नाहीये, आपल्याला त्या लाईटची वेव्हलेंथ दिलेली आहे, तर आपण हे इक्वेशन कसं यूज करू शकतोय E इज इक्वल टू hc/λ. hc/λ कसं यूज केलं आपण तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वेलॉसिटी ऑफ लाईट अपॉन वेव्हलेंथ. मग इथे फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी आपण वेलॉसिटी ऑफ लाईट बाय वेव्हलेंथ यूज केलेला आहे, ते मी या इक्वेशन मध्ये यूज केलं तर मिळेल hc/λ. याच्यामध्ये लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ असेल, h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, c म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. मग आता इथं जर तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल की एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे आणि एनर्जी जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आहे. आता याच्यावर तुम्ही काय सांगू शकताय की जर सोर्स मधून इमिट होणारी जी लाईट आहे त्याची वेव्हलेंथ जर मॅक्सिमम असेल तर त्याच्यामध्ये जो फोटॉन आहे त्याची एनर्जी मिनिमम असणार आहे. ओके. म्हणजे समजा व्हायलेट, इंडिगो, ब्लू व्हायलेट टू रेड हा जर तुम्ही बघितला व्हायलेट पासून रेड पर्यंत, तर व्हायलेट टू रेड व्हायलेटची जर वेव्हलेंथ बघितला तर ती वेव्हलेंथ येते 3300 अँगस्ट्रॉम आणि रेडची जी वेव्हलेंथ आहे ती आहे 6500 अँगस्ट्रॉम. आता व्हायलेट टू रेड जर आपण ही रेंज कन्सिडर केली VIBGYR तर याच्यामध्ये व्हायलेट टू रेड पर्यंत वेव्हलेंथ जी आहे ती इन्क्रीज होते. व्हायलेट टू रेड वेव्हलेंथ इन्क्रीज होते. व्हायलेट टू रेड जर वेव्हलेंथ इन्क्रीज झाली तर एनर्जी जी असणार आहे ती डिक्रीज होते. याचा अर्थ काय की व्हायलेट कलर्ड लाईट मध्ये जो फोटॉन आहे त्याची एनर्जी मॅक्सिमम आहे आणि रेड कलर लाईट मध्ये जो फोटॉन आहे त्याची एनर्जी मिनिमम आहे. व्हायलेट टू रेड वेव्हलेंथ इन्क्रीज होईल आणि एनर्जी डिक्रीज होईल.
त्याच्यानंतर हे आपण n फोटॉन साठी इक्वेशन पाहिलेलं. फॉर n photons E is equal to n times h nu in terms of frequency मध्ये हे इक्वेशन आहे. आणि जर वेव्हलेंथ मध्ये हे इक्वेशन पाहिजे असेल तर E is equal to n times hc by lambda हे इक्वेशन होतं. जर n फोटॉन्स असतील तर त्याला हे इक्वेशन वापरायचं. सिंगल फोटॉनचा स्टडी करत असताना हे इक्वेशन आपण यूज करतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की एखादा फोटॉन जो आहे तो ज्यावेळेला सरफेस वरती इन्सिडेंट होतो त्यावेळेला त्याची मोमेंटम किती असते, त्याचबरोबर तो किती प्रेशर एक्झर्ट करतो त्या सरफेस वरती. ओके, आता या सगळ्या गोष्टी आपण बघूया. मोमेंटम ऑफ फोटॉन. ओके, आता मोमेंटम ऑफ फोटॉन हे इक्वेशन बघत असताना आपल्याला मोमेंटमचा जनरल फॉर्म्युला माहित पाहिजे. मोमेंटमचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आपण काय सांगतो, मास इनटू वेलोसिटी. मास इनटू वेलोसिटी म्हणजे मोमेंटम आहे. आता फोटॉन साठी मोमेंटम काय राहते. ओके, आता मी एक इक्वेशन लिहिलं. हे आइन्स्टाईनचं फेमस इक्वेशन आहे. E is equal to mc². ओके, हे एनर्जी मास रिलेशन म्हणलं जातं याला. हे एनर्जी मास रिलेशन कसं आहे, एखाद्या सबस्टन्सचं मास जर डिक्रीज होत चाललं तर त्याचं कन्व्हर्जन हे एनर्जी मध्ये होतं. ओके, याच्यामध्ये मास जे आहे ते डिक्रीज झालेलं आहे. ओके, मास डिक्रीज झाल्यामुळं याचं कन्व्हर्जन जे आहे ते एनर्जी मध्ये झालेलं आहे. ओके, एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं आणि कन्व्हर्टेड एनर्जी जी आहे ती लाईटच्या फॉर्म मध्ये आहे. आता सी म्हणजे काय असणार आहे, वेलोसिटी ऑफ लाईट. ओके, सी जे आहे ते वेलोसिटी ऑफ लाईट आहे. सबस्टन्सचं मास डिक्रीज झालं, त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये झालेलं आहे मास डिक्रीज झाल्यामुळे. आणि डिक्रीज टू मासचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये झाल्यानंतर ती जी एनर्जी आहे ती लाईटच्या फॉर्म मध्ये इमिट झालेली आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की एनर्जी आहे ती नेहमी कन्झर्व होते. कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये ती एनर्जी जी आहे तर ती ट्रान्सफर होत असते. मग इथं काय होतंय की एखाद्या सबस्टन्सचं मास डिक्रीज झालं, त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होईल. कन्व्हर्टेड एनर्जी जी आहे ती लाईटच्या फॉर्म मध्ये असेल. लाईटच्या फॉर्म मध्ये असेल हे कशावर आपण सांगितलं तर सी म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट आहे. ओके, आता तुम्ही माचिस बॉक्स घेतला, माचिस बॉक्स मध्ये एखादी स्टिक घ्या, ती रब करा. रब केल्यानंतर काय होणार आहे, लाईट जनरेट होईल. लाईट जी क्रिएट झालेली आहे म्हणजे जो फोटॉन जनरेट झालेला आहे तर तो फोटॉन कसा जनरेट झाला, तर ज्या वेळेला तुम्ही स्टिक ती रब करता त्यावेळेला मास जे आहे ते डिक्रीज होतं. डिक्रीज मासचं कन्व्हर्जन कशात झालं, लाईट एनर्जी मध्ये झालेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये मोमेंटम ऑफ फोटॉन, मग ती जी लाईट जनरेट झाली त्याच्यामध्ये जो फोटॉन आहे त्याची मोमेंटम किती असेल. आणि ही मोमेंटम आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो. आता याच्यामध्ये काय केलं की m इंटू सी ही टर्म सेपरेट केली आणि इंटू सी, मास इंटू वेलोसिटी म्हणजे मोमेंटम असते. हे मोमेंटम मी pm न रिप्रेझेंट केलं इंटू सी. मोमेंटम ऑफ फोटॉन किती आलेलं आहे, E बाय सी. ओके, तर फोटॉनची मोमेंटम किती असते, जर आपल्याला एनर्जी माहित असेल तर ती E बाय सी असेल. ओके, आता आपल्याला एनर्जी माहित नाही आहे की आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी माहित असताना हे मोमेंटमचं इक्वेशन कसं लिहू शकतो, तर E म्हणजे hν असेल, hν अपॉन c. ओके, मग एनर्जी ऑफ फोटॉन जे आहे ते hν बाय c लिहिलं. ओके, आता फ्रिक्वेन्सी पण अननोन आहे. आपल्याला माहित आहे वेव्हलेंथ. आता समजा येलो कलरचा बल्ब दिला आणि येलो कलरच्या बल्ब मधून जी लाईट इमिट होते येलो कलरची, तर त्याची वेव्हलेंथ जी आहे ती तुम्हाला नोन आहे. आणि त्यांनी जर तुम्हाला मोमेंटम कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकताय, तर न्यूच्या ऐवजी काय करायचं, सी बाय लॅम्बडा यूज करायचं. ओके, फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी वेलोसिटी बाय वेव्हलेंथ यूज केला. h c बाय लॅम्बडा अपॉन c. मग हे c कॅन्सल होईल, काय राहील h बाय लॅम्बडा. तर मोमेंटम ऑफ फोटॉन जे आहे तर त्याचे आता दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. ओके, सॉरी तीन इक्वेशन.
हे 3 इक्वेशन आहेत मोमेंटम ऑफ फोटॉनचे. ओके, आता याच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला नोन आहे त्याच्यानुसार आपण इक्वेशन यूज करू शकतो. एनर्जी जर दिली तर त्याची मोमेंटम आपण अशी कॅल्क्युलेट करू शकतो E/c न. फ्रिक्वेन्सी माहित असेल तर मोमेंटम ऑफ फोटॉन hν/c ने कॅल्क्युलेट करता येईल. आणि वेवलेंथ जर माहित असेल तर h/λ ने आपण ते सॉल्व्ह करू शकतोय. h हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. h ची व्हॅल्यू मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला दिलेली आहे. h ची व्हॅल्यू किती होती 6.63 into 10⁻⁻34 जूल सेकंड. ओके, ही आहे प्लँक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे हा की आपण वेवलेंथ केला मोमेंटम मिळेल. फ्रिक्वेन्सी दिली असेल तर hν/c करा. h कॉन्स्टंट c कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळाली तर हे इक्वेशन यूज करा. डायरेक्ट एनर्जी जर दिली तर मग हे इक्वेशन यूज करू शकता. आता याच्यामध्ये पण काय होतं की फोटॉन जो आहे त्याची मोमेंटम ही डिपेंड करते की ज्या सरफेस वरती फोटॉन इन्सिडेंट होत आहे त्या सरफेसच्या नेचर वरती डिपेंड करते की त्याची मोमेंटम किती असेल. म्हणजेच काय की फोटॉन जर ऍब्सॉर्बिंग सरफेस वरती इन्सिडेंट होत असेल तर त्यावेळेला त्याची मोमेंटम काय असेल, आणि फोटॉन जर रिफ्लेक्टिंग सरफेस वरती इन्सिडेंट होत असेल तर त्यावेळेला त्याची मोमेंटम काय असेल. म्हणजे आता समजा एखादी मेटॅलिक प्लेट घेतली आणि त्या मेटॅलिक प्लेट वरती जर लाईट इन्सिडेंट झाली, ओके, तर त्यावेळेला लाईटचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. ओके, मग त्यावेळेला त्याची मोमेंटम काय राहते. मग याच्यानुसार इक्वेशन मध्ये आपण कसे चेंजेस करू शकतो की फॉर ऍब्सॉर्बिंग सरफेस आता ऍब्सॉर्बिंग सरफेसला मोमेंटम कशी राहते. आता समजा हा सरफेस आहे, हा सरफेस ऍब्सॉर्बिंग आहे, ही लाईट इन्सिडेंट झाले त्याची एनर्जी hν आहे. ओके, मग हा सरफेस ऍब्सॉर्बिंग असल्यामुळे काय होतं की हा सरफेस काय करेल की त्याच्यावरती जी काही लाईट इन्सिडेंट होत आहे ती लाईट तो सरफेस ऍब्सॉर्ब करतो. ओके, मग ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं की याची मोमेंटम जी आहे तर ती मोमेंटम चेंज नाही होत. म्हणजे काय की लाईटचं जर रिफ्लेक्शन झालं असतं त्याची डायरेक्शन जर चेंज झाली असती तर त्याला मोमेंटम मध्ये चेंज झाला असता. तर आता ही एकाच डिरेक्शनने येणारी लाईट ज्याला सरफेस वरती इन्सिडेंट होते त्याला ती लाईट ऍब्सॉर्ब केली जाते. मग त्याला मोमेंटम जे असणार आहे ती किती असणार E/c किंवा hν/c किंवा तुम्ही h/λ हे घेऊ शकता ऍब्सॉर्बिंग सरफेस साठी मोमेंटम. ओके, पण जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर रिफ्लेक्टिंग सरफेस साठी मोमेंटम कशी लिहिता येईल बघा. ऍब्सॉर्बिंग सरफेसला काय प्रॉब्लेम नाही. आता जे आपण सगळे इक्वेशन बघितले मोमेंटमचे ते आहे तसे तुम्ही घेऊ शकताय ऍब्सॉर्बिंग सरफेस साठी. कारण क्वेश्चन येत असताना त्या क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं जातं की तो सरफेस ऍब्सॉर्बिंग आहे का रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. 2015 AIPMT एक्झाम जी झालेली त्याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला की लाईट जी आहे तर ती रिफ्लेक्टिंग सरफेस वरती इन्सिडेंट होत आहे आणि त्याला मोमेंटम काय असेल. ओके, मग आता रिफ्लेक्टिंग सरफेस साठी बघा काय असू शकते. मग तिथे क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्लिअर मेन्शन केलं जातं सरफेस जो आहे तो ऍब्सॉर्बिंग आहे का रिफ्लेक्टिंग आहे. कधी कधी काय होतं की तुम्हाला रिफ्लेक्टिंग हा वर्ड यूज न करता ते डिस्क सांगतात. मेटॅलिक डिस्क किंवा मेटॅलिक प्लेट आहे आणि त्या प्लेटवरती लाईट इन्सिडेंट होत आहे. मग प्लेट असेल किंवा डिस्क असेल मेटॅलिक तर त्याच्यावर लाईटचं रिफ्लेक्शन होतं. ओके, त्यामुळे तुम्ही तिथे रिफ्लेक्टिंग सरफेस साठी मोमेंटमचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता समजा हा सरफेस मी घेतला, या सरफेसवरती लाईट इन्सिडेंट झाली आणि त्याच्यानंतर त्या सरफेसवरून लाईटचं रिफ्लेक्शन झालं. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आणि या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती ही लाईट इन्सिडेंट झालेली आहे, त्याची एनर्जी hν आहे आणि परत ही लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट झालेली आहे. मग लाईट इन्सिडेंट होत आहे परत लाईटचं रिफ्लेक्शन होत आहे. ओके, मग त्याला त्याची मोमेंटम कशी लिहू शकतो आपण. आता आपल्याला काय घ्यावं लागेल, चेंज इन मोमेंटम घ्यावं लागेल. कारण इन्सिडेंट होणारी मोमेंटम असणार आहे लाईटची परत रिफ्लेक्ट होत असतानाची मोमेंटम आहे. चेंज इन मोमेंटम काय असणार आहे, हे चेंज इन मोमेंटम हे इनिशियल मोमेंटम मायनस परत लाईट रिफ्लेक्ट झाल्यानंतरची मोमेंटम. आता याची डायरेक्शन चेंज झाली, याच्या अपोजिट डायरेक्शन आहे त्यामुळे मायनस आहे.
ओके, आता मोमेंटम जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे आपल्याला माहित आहे. ओके, आता याची मोमेंटम कशी लिहू शकता तुम्ही, P1 प्लस P2. मग हे मोमेंटम किती होणार, आता मोमेंटमचा जनरल फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. काय होता, E बाय C होता किंवा hν बाय C होतं किंवा h बाय लॅम्बडा होतं. आता फक्त काय होणार त्या ठिकाणी, P1 P2 दोन्ही पण मोमेंटम सेम आहेत, E बाय C प्लस E बाय C, म्हणजे ही मोमेंटम किती झाली, ट्वाइस E बाय C. ओके, मग इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी ही मोमेंटम कशी लिहू शकता तुम्ही, ट्वाइस hν बाय C और ट्वाइस h बाय लॅम्बडा. मग रिफ्लेक्टिंग सरफेसला फक्त हा 2 फॅक्टर तेवढा येतो. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवायची. ऍब्सॉर्बिंग सरफेस मध्ये 1 टाइम्सच असते मोमेंटम, 1 टाइम्सच मोमेंटम आहे ऍब्सॉर्बिंग सरफेसला, पण रिफ्लेक्टिंग सरफेसला मोमेंटम जे आहे ती 2 टाइम्स होते. ओके, ही 2 टाइम्स मोमेंटम होईल रिफ्लेक्टिंग सरफेस साठी. त्याच्यानंतर प्रेशर, हाऊ मच प्रेशर इज एक्झर्टेड बाय फोटॉन ऑन एनी सरफेस. ओके, एखाद्या सरफेस वरती फोटॉन जो आहे तर तो किती प्रेशर एक्झर्ट करतो. ओके, मग हा जो प्रेशर आहे इट डिपेंड्स ऑन द एनर्जी ऑफ फोटॉन. ओके, मग त्या फोटॉनकडे जी एनर्जी आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की तो फोटॉन त्या सरफेस वरती किती प्रेशर एक्झर्ट करत असेल. ओके, मग आता प्रेशर जो आहे तर प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आता प्रेशर एक्झर्टेड बाय फोटॉन आता याच्यामध्ये होतं प्रेशरचा जनरल फॉर्म्युला लिहिला. प्रेशर म्हणजे काय, फोर्स बाय एरिया. त्याच्यानंतर फोर्स, आता फोर्स आपल्याला माहित नाही किती फोर्स लागत आहे, पण एक गोष्ट आपल्याला माहित आहे की जी लाईट त्या सरफेस वरती इन्सिडेंट होत आहे त्या लाईटची वेव्हलेंथ आपल्याला माहित असते किंवा फ्रिक्वेन्सी माहित असते. त्याच्यावरून त्याची आपण एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतोय. मग आता आपण काय करायचंय की हे जे प्रेशरचं इक्वेशन आहे तर या प्रेशरच्या इक्वेशन मध्ये एनर्जीची टर्म इंट्रोड्यूस करायची आहे. मग ही एनर्जी टर्म आपण कशी इंट्रोड्यूस करू शकतो, वर्क डन आपल्याला माहित आहे. वर्क डन जे आहे तर ते वर्क डन काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे वर्क डन. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असताना काय करायचंय की फोर्स इज इक्वल टू काय करू शकता, वर्क अपॉन डिस्प्लेसमेंट. ओके, हे वर्क फोर्सच्या ऐवजी काय करायचं, वर्क बाय डिस्प्लेसमेंट. प्रेशर इज इक्वल टू वर्क बाय डिस्प्लेसमेंट इंटू एरिया. आता वर्क म्हणजे एनर्जी. ओके, आता डिस्प्लेसमेंट पण आपल्याला माहित नाही किती आहे, पण आपल्याला एक गोष्ट माहित आहे की डिस्प्लेसमेंट ही टर्म आपण वेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि लाईटची जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी आपल्याला माहित आहे किती आहे. मग काय केलं याच्यामध्ये, ही जी डिस्प्लेसमेंटची टर्म आहे ह्या डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय केलं, वेलॉसिटी इनटू टाइम हे इक्वेशन यूज केलं. डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी इनटू टाइम इनटू हा एरिया घेतला. ओके, आता याच्यामध्ये प्रेशरचं इक्वेशन काय होतं बघा, एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, आता एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम जे आहे तर याला म्हणलं जातं इंटेन्सिटी ऑफ लाईट. बघा, इंटेन्सिटी ऑफ लाईट जे आहे इन टर्म्स ऑफ लाईट, इंटेन्सिटीची जी डेफिनेशन आहे इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ लाईट तर ती काय आहे, तर इंटेन्सिटी आय इज इक्वल टू एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इंटेन्सिटी जर आपल्याला लाईटची इंटेन्सिटी मेजर करायची असेल तर ते इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असा लिहिला जातो, एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, मग हे जे एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे
याच्याऐवजी आपण आय घेऊ शकतो. मग प्रेशरचं इक्वेशन होईल, प्रेशर म्हणजे आय अपॉन सी. ओके, प्रेशर आय बाय सी होईल. एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे इंटेन्सिटी झाली, डिवाइडेड बाय सी. सी म्हणजे वेलोसिटी ऑफ लाइट असेल. ओके, हे प्रेशरचं इक्वेशन होईल. हे जे इक्वेशन आहे, this is for absorbing surface. हे जरा absorbing surface साठी प्रेशरचे इक्वेशन. जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर प्रेशरचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन होतं 2I/c. ओके, इथे 2 टाइम्स फॅक्टर येतो. लास्ट मोमेंटमच्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर 2 हा फॅक्टर येतो, ऍब्सॉर्बिंगला 1 टाइम्स राहतं. ओके, मग रिफ्लेक्टिंग सरफेसला मोमेंटम 2 टाइम्स होईल, तसंच प्रेशर जे आहे ते देखील 2 टाइम्स होईल. ऍब्सॉर्बिंग सरफेसला 1 टाइम्सच मोमेंटम असेल आणि प्रेशर जे आहे ते पण 1 टाइम्सच राहील. ओके, तर प्रेशरचं इक्वेशन ऍब्सॉर्बिंग सरफेसला I/c. आय म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट असेल. इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम, त्याला म्हणायचं इंटेन्सिटी. मग जो सरफेस दिलेला आहे त्याचा एरिया घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर प्रेशरचं इक्वेशन I/c होतं. मोमेंटमचे देखील इक्वेशन आपण पाहिले. मोमेंटमचं इक्वेशन काय होतं, एकतर E/c घेऊ शकता किंवा hν/c घेऊ शकता किंवा h/λ घेऊ शकता. ते झालं ऍब्सॉर्बिंग सरफेसला. आणि रिफ्लेक्टिंग सरफेसला काय घ्यायला सांगितलेलं मी, ट्वाइस E/c किंवा ट्वाइस hν/c किंवा ट्वाइस h/λ. ओके, तर ऍब्सॉर्बिंग आणि रिफ्लेक्टिंग मध्ये हा डिफरन्स लक्षात ठेवायचा फक्त 2 टाइम्सचा. याच्यातला नेक्स्ट पॉइंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे, याची पहिला डेफिनेशन मी लिहितो आणि नंतर याचं मीनिंग सांगतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय की समजा आता हा सरफेस हा ऑब्जेक्ट मी घेतला. ओके, हा एक मेटॅलिक सरफेस आहे आणि या मेटॅलिक सरफेस वरती लाईट इन्सिडेंट झालेली आहे. ओके, आता या मेटॅलिक सरफेस मध्ये नंबर ऑफ ऍटम्स आहेत. प्रत्येक ऍटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. ओके, मग ते आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात की जी लाईट एनर्जी त्याच्यावरती इन्सिडेंट होत आहे, जे फोटॉन्स त्या ऍटम वरती इन्सिडेंट होत आहेत. लास्ट टाइम मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली फोटॉनच्या बाबतीमध्ये की फोटॉन ज्यावेळेला एखाद्या सरफेस वरती इन्सिडेंट होतो त्यावेळेला तो काय करतो की त्याची सगळी एनर्जी जी आहे तर तो ट्रान्सफर करतो. मग आता काय होतं की आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्स वरती ज्यावेळेला फोटॉन इन्सिडेंट होईल त्यावेळेला काय होतं की फोटॉन त्याच्याकडची सगळी एनर्जी जी आहे तो त्या इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर करतो. मग इलेक्ट्रॉन ती एनर्जी गेन करतो. मग इलेक्ट्रॉन जेव्हा ती एनर्जी गेन करतो त्याला तो ऑर्बिट मधून इजेक्ट होतो. ओके, मग त्या इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं. मग हे इलेक्ट्रॉनचं इजेक्शन कधी झालेलं आहे की ज्या वेळेला आपण तो सरफेस अंडर लाईट घेतो आपण. ओके, मग तो सरफेस अंडर द इल्युमिनेशन ऑफ लाईट राहतो, त्याच वेळेला त्या सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं. ओके, मला समजा एखादा हा सरफेस मी कन्सिडर केला, हा सरफेस आहे, या सरफेस मध्ये हे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके,
हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स आहेत. या सरफेस मध्ये सुरुवातीला नंबर ऑफ ऍटम्स असतील, प्रत्येक ऍटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहे. मग ज्या वेळेला लाईट या सरफेस वरती इन्सिडेंट होते, आता लाईटची एनर्जी किती आहे? h ही लाईटची एनर्जी आहे. ठीक आहे. मग ही लाईट ज्याला सरफेस वरती इन्सिडेंट होईल त्यावेळेला त्या सरफेस मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील तर ते इलेक्ट्रॉन्स ती लाईट एनर्जी गेन करतात आणि गेन केल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स त्या सरफेस मधून इजेक्ट होतात. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं. हा आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. मग आइन्स्टाईनला या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी नोबेल मिळालेलं. तर हा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, ओके, तर या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं मिनिंग काय आहे की एखाद्या सरफेस वरती ज्यावेळेला लाईट इन्सिडेंट होते त्यावेळेला त्या सरफेस मध्ये जे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ती लाईट एनर्जी गेन करतील आणि गेन केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स त्या सरफेस मधून इजेक्ट होतील. ओके. मग आता याच्यावर एक कंडिशन येते. ती कंडिशन आपण बघायची आहे की इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं तरी. त्याच्यापूर्वी ही एक टर्म बघा काय, वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन म्हणजे काय बघा, minimum energy required to eject the electrons from the surface is called work function. आता एखाद्या सरफेस मधून इलेक्ट्रॉन आपल्याला इजेक्ट करायचे. आता कोणतीही लाईट त्या सरफेस वरती जर इन्सिडेंट झाली तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होतोच असं नाहीये. ओके. तर इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्यासाठी एक मिनिमम एनर्जी लागते. प्रत्येक मटेरियलसाठी ही एनर्जी फिक्स आहे. ओके. तेवढी एनर्जीची लाईट जर त्या मटेरियलवरती इन्सिडेंट झाली तरच इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. त्याच्यापेक्षा जर कमी लाईट त्या मटेरियलवरती इन्सिडेंट झाली, कमी लाईटची एनर्जी जी आहे ती जर त्याच्यावरती इन्सिडेंट झाली तर इलेक्ट्रॉनचे इजेक्शन होत नाही. समजा एखादा आपण सरफेस घेतला, हा सरफेस आहे, या सरफेस मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट करायला समजा मिनिमम काहीतरी एक 0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागणार आहे. 0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. मग जी लाईट याच्यावरती इन्सिडेंट होत आहे, ओके, याची एनर्जी समजा काहीतरी 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग इन्सिडेंट होणाऱ्या लाईटची एनर्जी 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. पण यातल्या इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट होण्यासाठी मिनिमम किती एनर्जी पाहिजे? 0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी पाहिजे. जर तेवढी एनर्जी त्याला मिळाली तरच तो त्या सरफेस मधून इजेक्ट होणार, त्या सरफेस मधून तो बाहेर येईल. ओके. मग जी मिनिमम एनर्जी लागणार आहे इलेक्ट्रॉनला इजेक्ट होण्यासाठी, बाहेर येण्यासाठी त्या सरफेस मधून, त्या एनर्जीला म्हटलं जातं वर्क फंक्शन. तर वर्क फंक्शन काय आहे? एक एनर्जीच आहे. तेवढी मिनिमम एनर्जी जर त्या इलेक्ट्रॉनला मिळाली तर तो इलेक्ट्रॉन त्या सरफेस मधून इजेक्ट होतो. ओके. म्हणून मिनिमम वर्क फंक्शनचं जे डेफिनेशन आहे ते आपण काय लिहिलेले आहे, तर मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड वर्क फंक्शन. वर्क फंक्शन जे आहे ते W0 न आपण दाखवतोय. वेगवेगळे सिम्बॉल याच्यासाठी वापरले आहेत. काही काही त्यांनी फाय पण वापरलेला आहे. काही काही बुक मध्ये जर तुम्ही पाहिला तर φ0 हे सिम्बॉल पण आहे. ओके. आपण वर्क फंक्शन साठी W0 वापरू. तर वर्क फंक्शन जे आहे ही देखील एक एनर्जीच आहे. ओके. मग ही जी एनर्जी, ही एनर्जी किती असते? h nu0. ओके. आता nu0, h nu0 किंवा hc बाय लॅम्बडा नॉट. आता इथे आपण काय केलं, nu0 च्या ऐवजी c बाय लॅम्बडा नॉट यूज केलेला आहे. आता nu0 आणि लॅम्बडा नॉट काय आहे? ओके. आता nu0 जे आहे ह्या nu0 ला म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा नॉट जे आहे ते थ्रेशोल्ड वेव्हलेंथ.
बघितलं तर जी लाईट या सरफेसवरती इन्सिडेंट होत आहे त्याची एनर्जी 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती आणि या मटेरियल मधल्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट व्हायला 0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते. तर याचा अर्थ ही जरी लाईट या सरफेसवरती इन्सिडेंट होत असेल तरी देखील त्या सरफेस मधला इलेक्ट्रॉन जो आहे त्याचं इजेक्शन होत नाहीये. ओके, त्याचं इजेक्शन पॉसिबल नाहीये कारण मिनिमम एनर्जी त्याला इजेक्ट होण्यासाठी इतकी पाहिजे 0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर मी इन्सिडेंट होणारी जी एनर्जी आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.8 जर मी यूज केली, 0.8 किंवा 0.8 पेक्षा जास्त एनर्जीची लाईट जर या सरफेसवरती मी इन्सिडेंट केली तर त्याला त्या सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होईल.